महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील एक प्रसिद्ध प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणजे बीडच्या धर्मापुरीचं केदारेश्वर मंदिर। मध्ययुगीन काळाचा इतिहास सांगणारं हे शिवमंदिर असून दूरवरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। त्या काळी प्राचीन कलावैभवाची साक्षी देणारी अनेक देवालये, गृहशिल्पे निर्माण झाली। या सर्व देवालयात धर्मापुरीचा केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे। काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ निम्माच भाग आज कसा बसा तग धरून उभा असला तरी 21व्या शतकात देखील या मंदिरात शिवशंकराच्या पिंडीवर असंख्य भाविक नतमस्तक होतात। महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील सोमवारी पूजेसाठी भक्तांची मोठी रांग या ठिकाणी दिसून येते। चला तर मग श्रावण मासातील पावन सोमवारच्या पार्श्वभूमीवर आपण बीडच्या धर्मापुरी मंदिराविषयी जाणून घेऊया। चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी धर्मापुरीतील या केदारेश्वर मंदिराची निर्मिती केली। म्हणजेच हे मंदिर 12व्या शतकाच्या पूर्वार्धातील असून उंच जगतीवर बांधलेलं आहे। मुख्य मंडप आणि अर्धमंडप तसेच अंतर्गत बाजूने कक्षासनांची जतदुरुस्ती पुरातत्व विभागाद्वारे करण्यात आली आहे। मंदिराचा सभामंडप हे चौकोनी आकाराचं दालन असून त्याला 3 बाजूंनी प्रवेशद्वार आहेत। मंडपाला एकूण 16 स्तंभांचा आधार आहे। मंडपाच्या मधोमध वर्तुळाकृती रंग शिळा आहेत। अंतराळास लागून असलेल्या सभामंडपाच्या भिंतीत 2 मूर्तीविरहित देवकोष्ठ आहेत। सभामंडपाच्या छताचा मध्यभाग हा सप्तमातृका आणि कीर्तिमुख शिल्प यांनी अलंकृत असून उर्वरित सभामंडपाचं छत हे साधं आहे। 12व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा 11व्या शतकाच्या सुरुवातीस या मंदिराचं जीर्णोद्धार मंदिर बांधकाम केलेलं आहे। मध्यंतरी काही लोकांकडून या मंदिराला क्षती निर्माण झाली होती। त्याच्यानंतर या मंदिराचं जीर्णोद्धार केंद्र शासनाच्या वतीने झालेला आहे आणि भव्य असं या ठिकाणी दक्षिण, पश्चिम आणि उत्तर अशा 3 द्वाराने हे मंदिर सुशोभित केलेलं आहे आणि या मंदिराच्या मध्यभागी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। या मंदिराचा मुख्य भाग आहे तो पश्चिमाभिमुख असून या ठिकाणी पूर्ण असं सुसज्ज मंदिर उभा राहिलेलं आहे आणि केंद्र शासनाचे खरोखरच धन्यवाद आम्ही पूर्ण गावकरी मंडळी देऊ इच्छितो। मंदिराचे स्थापत्य चालुक्य शैलीत असून धर्मापुरी येथे स्थित हे मंदिर हेमाडपंथी शैलीचा एक उत्कृष्ट नमुन्यांपैकी एक आहे। सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या। लहान आकाराच्या अंतराळाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत एक देवकोष्ठ आहेत। दक्षिणेकडील देवकोष्ठात गणपतीचे शिल्प असून अंतराळात छत मंडपाच्या छताप्रमाणे आहे। गर्भगृह चौरस आकाराचे आणि त्याची द्वारशाखा उत्कृष्टरित्या कोरलेली असून पुष्प, व्याल, स्तंभ, नरवाळ आणि भौमितिक नक्षी अशा 5 शाखा म्हणजेच नंदिनी प्रकारची आहे। द्वारशाखेच्या ललाट बिंबावर गणेश तर पायाशी वैष्णव द्वारपाल अंकित आहे। वरच्या भागात लहान लहान देवतांचे आकर्षक शिल्प कोरलेली आहेत। उंबरठ्यावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत। गर्भगृहे साधे असून मध्यभागी शिवलिंगही स्थापित करण्यात आले आणि याच शिवलिंगावर नतमस्तक होण्यासाठी असंख्य भाविकांची गर्दी महाशिवरात्री आणि श्रावण मासात या ठिकाणी बघायला मिळते। 2022 मध्ये नवीन बांधकाम झाले। त्याचा इतिहास उर्दूमध्ये बाहेर दगडावर लिहिलेला आहे आणि यानंतर अशी मंदिरं भरपूर आहेत। देवीचे एक मंदिर आहे असंच। धर्मापुरीतल्या या मंदिराच्या बाह्य भागावर अतिशय सुरेख वैष्णव आणि शैव शिल्पांचे अंगण आहे। यामध्ये विष्णू, उमा महेश्वर, ब्रह्मा, संहाररूपी काली, चतुर्भुज, गरुड, वामन बलीचे दानशिल्प तसेच पत्रलेखिका, शुकसारिका, दर्पणा इत्यादी सूरसुंदरींची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत। पूर्व, दक्षिण आणि उत्तर बाजूला देवकोष्ठ असून अनुक्रमे त्यामध्ये योग विष्णू, विदारण, नरसिंह आणि केशवाचे रूप आहे। सर्वांचे लक्ष वेधून घेतील
अशा प्रकारचे आकर्षक शिल्प या मंदिरामध्ये त्या काळात कोरण्यात आलेले आहे. उत्तरेकडे अलंकरणयुक्त मकर प्रणाल असून हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराण, वास्तुशास्त्र विषयक स्थळे आणि अवशेष अधिनियम 1960 नुसार राज्य संरक्षण स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. अशा प्रकारे धर्मापुरीतलं हे केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध असून अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. प्रतिनिधी अरुण गीतेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज अनकट, बीड.